धन्यवाद मॅडम. तर छान प्रकारे प्रभावीपणे आपण संपूर्ण विद्यार्थ्यांना व्हिडिओच्या माध्यमातून आणि मॅडमने तर स्वतः त्या ठिकाणी सेल्फ डिफेन्स या विषयावरती स्वतः आपल्याला इथं या ठिकाणी प्रात्यक्षिक करून दाखवलं. राठोड मॅडमने अत्यंत छान प्रकारे स्वरक्षणाचे त्यांनी आपल्याला धडे देखील दिले आणि याच्या माध्यमातून नक्कीच मुली ह्या स्वरक्षण आपल्या करण्यासाठी सक्षम देखील आहेत. आणि हे व्हिडिओच्या माध्यमातून देखील पाहिलं आपण की किती समाजामध्ये तेढ निर्माण होत आहेत की नशेच्या आहारी गेलेले जे काही लोक आहेत ते कशा पद्धतीने वागतायत. त्याच्यानंतर आपण विद्यार्थ्यांचा देखील व्हिडिओ बघितला. म्हणजे समाजामध्ये ही जी काही वृत्ती मॅडम ही दिवसेंदिवस काय झालेली ही वाढत चाललेली आहे. परंतु याच्यावरती आळा बसवण्यासाठी आपल्यासारख्या सक्षम अधिकारी देखील या आपल्या जालना जिल्ह्यामध्ये देखील आहेत. मला याच्यावर एक आठवण झाली मॅडम, आता 2 महिने अगोदर जो काही आपला बॉलिवूडचा जो काही सुपरस्टार आहे अक्षय कुमार याच्या मुलीला देखील त्या ठिकाणी सायबरने एवढे अडकवलं होतं की त्या ठिकाणी तो एवढा प्रयत्न करून सुपरस्टार असून देखील त्याची मुलगी सुरक्षित नाहीये. तर सायबर किती पुढे गेलेला आहे आणि तिला मानसिक त्रास भेटू लागला. त्याच्यानंतर त्या ठिकाणी आर्थिक नुकसान तर झालं पण मानसिक त्रास देखील सगळ्यात मोठा त्या ठिकाणी मिळू लागला. तर त्यांनी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्याच्यावरती पूर्ण कार्यवाही केली जाईल अशा पद्धतीचे केलं आणि 15 दिवसामध्ये मॅडम याचा छडा लावला. अशा पद्धतीचं काम आपलं पोलीस खातं सक्षम झालेलं आहे. आणि त्याच्यामध्ये आपण नेहमी बघतो की त्या ठिकाणी म्हणजे एवढा सुपरस्टार असून देखील त्यांच्या हे आहे किती त्यांना अडचणी सामना करावा लागला. म्हणून आपण मोबाईल वापरत असताना देखील आपण या सगळ्या गोष्टींची काय केली पाहिजे, काळजी घेतली पाहिजे. वेगवेगळ्या जे ऍप्स आहेत ते अजिबात डाउनलोड करायचं नाही. जेवढं आपल्याला काम आहे तेवढंच आपण त्या ठिकाणी ते हाताळलं पाहिजे. हेच या जनजागृतीच्या माध्यमातून मॅडमने सांगितलं. स्वकर्तृत्वाचे तुम्हाला स्वरक्षणाचे धडे देखील दिले मॅडमने, ते देखील आपण पाहिलं. आणि मॅडम ह्या मुलांपेक्षा मुली देखील काय बेटा अधिक संस्कारिक असतात हे आपण नेहमी बघतो. आणि तुम्ही गावाकडचं एक उदाहरण सांगितलं आणि त्याच्यामध्ये आपण नेहमी बघतो की आता जुन्या काळामध्ये मॅडम ते दूध नसलं की एखाद्याच्या घरून काय करायचं, दुसऱ्या घरून पाहुणे आले म्हणून दूध सांगायचं. मग त्याच्या मम्मी काय करायचं, त्याला 1 रुपया द्यायची, ते ग्लास द्यायची. आणि मग एखाद्या मुलाकडे गेलं की तो काय करायचा, तो पाहुणे देखत मम्मी सांगायची की दमन जाय आणि हे करू नको. तो गिलास 1 रुपयामध्ये आपल्या 1 ग्लास मध्ये 1 रुपया टाकायचा आणि पाहुणे देखत वाशीत न्यायचं मॅडम. म्हणजे याच्यावर आपल्याला त्याची जाणीव होती. आणि एखाद्या मुलीकडे जर दिलं तर ती काय करायची मॅडम, तिचा फ्रॉक असेल, तिची ओढणी असेल, त्याच्यामध्ये झाकून नेण्याचं काम करते. याची जाणीव आपल्याला होते की संस्कार याच्यावर आपल्याला कोणाला जास्त असतात हे देखील महत्वाचं आहे. आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी यासाठी आपण पाहतो की शासन देखील किती मोठ्या प्रमाणावरती काय करायला प्रयत्न देखील करायला. महिलांचं सक्षमीकरण असेल, सबलीकरण असेल. आता हुंडा प्रतिबंध कायदा देखील मोठ्या प्रमाणात मॅडम ते अत्यंत चांगलं झालेलं आहे. आणि याचं जर आपण पाहिलं तर आपल्या परिसरामध्ये आजूबाजूच्या याच्यामध्ये ऐकायला येत होतं की एखाद्या मुलीला करंट देऊन मारलं गेलं. तिला त्या ठिकाणी काय केलं, तिला धुताना पाय घसरला. पण याच्या मुळात गेल्याच्या नंतर आपल्याला लक्षात आलं की याचं कारण काय होतं मॅडम, हुंडाच होता. हे सगळ्यात महत्वाच्या गोष्टी येतं. आणि ह्या सगळ्या आपल्याला पाहिल्याच्या नंतर सरकारने महिलांच्या सुरक्षिततेसाठी आणि सक्षमीकरणासाठी वेगवेगळे कायदे केले. हुंडा प्रतिबंध कायदा असेल, त्याच्यानंतर पोटगी कायदा असेल, त्या महिलांच्या सबलीकरणाच्या आणि सक्षमीकरणाच्या हिशोबाने अत्यंत महत्वाचे काय केलेले कायदे केलेले आहेत. आणि म्हणून आजच्या याच्या निमित्त मॅडम आपण हा कार्यक्रम घेतला त्याबद्दल मी आमच्या मुख्याध्यापकाच्या आणि शाळेच्या वतीने आपले खूप खूप आभार मानेन की आपण आमच्या मुलींना सक्षम करण्याच्या हिशोबाने हा कार्यक्रम आता घेतला. आणि यानंतर आपल्या सोबत आणि आपल्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभलेले आपल्या